तुमचं जे काही काय म्हणतो आपण त्याला अभ्यास आहे तो सुरू करत राहा. म्हणजे काय होतं की प्रिंट काढल्यानंतर ते सोपं जातं. तर तुम्हाला एसेन्शियल कमोडिटीची ऑलरेडी प्रिंट दिली, उद्या त्याच्यावर लाईव्ह आपण लेक्चर्स कंडक्ट करूया की कशा प्रकारे आपल्याला आन्सर्स सॉल्व्ह करायचे आहेत. हार्डली खूप झालं 50 तर शक्यच नाही, कारण उगीच तुमचा आणि माझा वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही आहे. इच अँड एव्हरी सेक्शन मधून 2-2, 3-3, 2-2, 3-3 आन्सर्स आणि क्वेश्चन्स मी काढलेले आहे. अजून तरी किती निघणार होते, कारण 16 सेक्शन आहे, त्यामधली काही सेक्शन्स रिपील सेव्हिंग अशात नाही दिलेले आहेत. तरी आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही ते सॉल्व्ह करा अँड देन उद्या चालून आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कशन करणार ऍज युजल, जसे की आपण प्रत्येक करतो. कन्झ्युमरच्या बॅचचा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हा परत आपण घेणार आहोत, मी अजून एकदा तुम्हाला सांगते आहे. बट आता राईट नाऊ सीबीआय पब्लिक प्रोसिक्युटर आणि एपीपीचा हा सब्जेक्ट कंबाईनली मी इथे घेते आहे. आणि ज्याची नवीन ऍडमिशन झाली आहे जेएमएमसी मधून तेही इथे उपस्थित राहू शकतात. त्याचं कारण असं की तुम्हालाही हा जो ऍक्ट आहे तो सगळ्यांना आहे, डीजे असो किंवा कोणताही क्रिमिनल लॉ तुम्हाला जिथे आहे ते. सो मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट, ऑलवेज मी तुम्हाला इंट्रोडक्शन देत असते एखाद्या ऍक्टचं. प्रॉपरली हा ऍक्ट आपल्याला बघायचा आहे, थोडाही किंतु परंतु या ऍक्ट मध्ये नसला पाहिजे. माइक्स ऑन आहेत सगळ्यांचे ऑन. ऑब्व्हियसली तुम्ही कितीही प्रश्न याच्या रिगार्डिंग विचारू शकता. आपण याच्यावर डिस्कशन करत समोर जायचं आहे, कारण अजून कोणतंही नोटिफिकेशन नाही आलं आहे. आणि ऑलरेडी सीबीआयची जरी एक्झाम असेल तर त्यांना भरपूर प्रमाणात या ऍक्टचे लेक्चर मी रेकॉर्डेड पण दिलेले आहे, पण तरी इथे लाईव्हही जॉईन होऊ शकतात, नो मॅटर. ठीक आहे. सो मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपलं मिनिस्ट्री अँड लॉ अँड डिपार्टमेंट म्हणतो, जसं की स्टेटमध्ये आपलं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे, तसंच मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस डिपार्टमेंट जे आहेत आपलं ते लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट. हे जे लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट आहे हे कायदे बनवतं आणि कायद्यापैकी आता आपल्याला 1 जुलै 2024 पासून, बरोबर आहे ना, 2023चा लॉ आहे हा. आणि 2023 नंतर म्हणजे 2023 मध्ये हा लॉ जो आहे तो आपला पूर्ण बनवून तयार होता. बट जसं की तुम्ही बघू शकता की 2020 मध्येच आपला जो कोड आहे त्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवणारच आहे, आणि इंडस्ट्रीयलला सुद्धा तो आपल्याला आता कंटिन्युअसली घ्यायचा आहे. द 4 न्यू लेबर कोड्स ते सुद्धा आपल्याला इथे बघायचे आहे. तर ते 2020 पासून त्याचं काम पूर्णपैकी झालेलं होतं, बट तरीही 2025 मध्ये आता त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे इम्प्लिमेंटेशन करून तो लॉ लागू केलेला आहे. तर यामध्ये मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, थोडासा बाहेरचा हॉर्नचा आवाज येऊ शकतो, मी चुकून माझा माईक चार्ज केला नव्हता, तर नॉर्मल माईक मी आज लावलेला आहे. ठीक आहे. जो नॉईज कॅन्सलेशनचा माईक आहे तो नाही आहे. तर अशा प्रकारे हा लॉ आपल्याला कंटिन्यू करायचा. द फॉलोइंग ऍक्ट्स ऑफ द पार्लिमेंट रिसिव्ह द असेंट ऑफ द प्रेसिडेंट ऑन द 25th December 2023 अँड इज हिअर बाय पब्लिश्ड फॉर द जनरल इन्फॉर्मेशन. डेफिनेटली ऑफिशियल गॅझेट्स मध्ये जे काही प्रेसिडेंट्सनी इथे कन्सेंट दिलेली आहे, असेंट म्हणतो ज्याला आपण, अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, तर 25 डिसेंबरला ही आपल्याला असेंट इथे मिळालेली आहे. ठीक आहे. एकदा मी चेक करून घेते की ऑडिओ सेटिंग्स वगैरे या स्पीकर ऑन आहे. तुम्ही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही ते बोलू शकता, नो डोंट वरी. ओके. तर कंटिन्यू करू. तर ही 2023-25 डिसेंबरची जी तारीख आहे तर प्रेसिडेंटची असेंट मिळालेली आहे. इच अँड एव्हरी वर्ड आता तुम्हाला इथून लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण जेव्हा एखादा लॉ बघतो, तुम्ही पुस्तक घेऊन बसत जा, सोबत बेअर घेऊन बसत जा. आता तर आज तर पहिलं लेक्चर आहे जस्ट, बट आता जेएमएफसीचे जे विद्यार्थी आहे इथून पुढे, तर त्यांना मी आवर्जून सांगेल की बेअर सोबतच ठेवलं पाहिजे. एक तर हायलायटर, पेन्सिल, पेन, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुम्ही ते सोबत ठेवायला. तर असेंट प्रेसिडेंटची 25 डिसेंबरला मिळालेली आहे 2023ला, हे लक्षात ठेवायचं. दिस इज नॉट अ कमेन्समेंट डेट. कमेन्समेंट डेट नाही आहे. कमेन्समेंट डेट 1 जुलै आहे. मोस्टली कमेन्समेंट डेट विचारली जातं, पण कधी कधी पेपर्स मध्ये विचारलं जातं की लॉ कधीचा आहे, तर लॉ आहे 2023चा, पास झालेला आहे. आणि असेंट जी आहे प्रेसिडेंटची 25 डिसेंबरला मिळालेली आहे. डिसेंबरच्या 1 तारखेला आपण हा कायदा सुरू करतोय, तर 25 डिसेंबरला याची असेंट प्रेसिडेंटनी दिली होती. आणि मग नंतर काय झालं होतं, क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या होत्या. त्याच्यावरून अशा गमतीशीर काही चुटकुले मी तुम्हाला सांगत राहते नेहमी, त्याच्यावरून आणि त्याच्या संबंधित असे काही पण आपण चुटकुले तयार करू शकतो, आणि आपण अशा पैकी ह्या डेट्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवू शकतो. क्लिअर. नाऊ
कम टू द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, द भारतीय साक्ष अधिनियम. मी तुम्हाला सांगते, एक एक दोन दोन तीन तीन ओळीसाठी एक एक लेक्चर लागू शकतं. प्लीज रेडी फॉर दॅट, बिकॉज ऑलवेज मी इच अँड एव्हरी बॅच मध्ये सांगते की इंडियन एव्हिडन्स म्हणजे साक्ष अधिनियम, आता जसा हिंदी टच आला आहे आपल्या भाषेला थोडासा, तर साक्ष अधिनियम जो आहे हा ट्रायल चालू आहे. याचं FIR नोंदणी करताना काही काम नाही, याचा ऑफेन्स घडताना काही काम नाही, याचं कुठेच काम नाही. याचं काम आहे, हा राजा आहे सगळ्यांचा, सगळं मला मटेरियल तुम्ही तयार करून द्या, मी फक्त इथं इंटरप्रिटेशन्स अँड कोर्ट ट्रायल मध्ये काम करणार आहे. मी पिक्चर मध्ये तेव्हाच येणार आहे जेव्हा ट्रायल सुरू होईल, व्हेन द ट्रायल कमेन्स्ड, जेव्हा ट्रायल सुरू होईल मी तेव्हाच पिक्चर मध्ये येईल. आणि मग एका एका शब्दाला आणि एका एका वर्डला मी घासून घासून म्हणजे इंटरप्रिटेशन करून इथे कामाला लागणार. सो माइक्स ऑफ ठेवा, माइक्स ऑफ ठेवा. प्लीज चेक युअर माइक. क्वेश्चन्स विचारायचं असेल तर माइक ऑन करा, कारण तुमच्या घरचा आवाज आम्हाला येत असतो, सो तेवढं लक्षात ठेवत राहा. सो याच्यामध्ये पूर्ण हा ट्रायलचा भाग आहे बिलकुल. आणि मग याच्यामध्ये मे, शल, कन्क्लुझिव्ह हे सगळे प्रिझ्युम्शन्स आहे, बरोबर आहे की नाही. तर याच्यामध्ये आपल्याला वर्ड टू वर्ड बघायचे. आता जेव्हाही आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजेच एव्हिडन्स, आपण एव्हिडन्सला केस लागली कधी म्हणतो ट्रायल मध्ये. आता जो काही हा खेळ चालतोय कोर्टामध्ये, जो की ट्रायलचा खेळ चालतोय ना, तर यामध्ये काय असतं की एक स्टोरी आहे की क्राईम तर घडलाय, भारतीय न्याय संहितांनी सांगून टाकलंय की बाबा हा क्राईम आहे, जो की या व्यक्तीने हा ऍक्ट केलेला आहे ना, तो आम्ही क्राईम म्हणतो, याला ऑफेन्स म्हणतो. मग चला ऑफेन्स झाला, आता FIR फाईल करायची किंवा कंप्लेंट करायची, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, देन गो टू द CRPC म्हणजेच नागरिक सुरक्षा संहिता, त्याचं पण काम झालं. IPC झाला, CRPC झाला, दोन्ही झाले, दोन्ही बाजूला पडले. आता मेन जो पिक्चर मध्ये आहे साक्ष अधिनियम एव्हिडन्स ऍक्ट, तर या स्टोरीला ही कुठून तयार होते, ऑफेन्स घडला नाही घडला, मोटिव्ह काय, इंटेन्शन्स काय, प्रिपरेशन्स काय, दिस ऑल दी वर्ड्स अँड ऑल द थिंग्स कम्स इन अ ट्रायल. हे सगळं ट्रायल मध्ये येतं. आणि आपल्याला काय करायचं, प्रत्येक सेक्शन, प्रत्येक स्टोरी एक केस वाईज घ्यायची. म्हणजे काय होईल की जेव्हा आपण मेन्स एक्झामिनेशनला जजमेंट लिहिणार आहेत ना, तेव्हा ते आपल्याला खूप इझी जाईल. इंटरव्ह्यू आपण इझिली क्रॅक करू शकू आणि आयुष्यभर क्रिमिनल केसेसमध्ये किंवा क्रिमिनल ट्रायल मध्ये आपला चांगला जाम बसेल. याचा अर्थ असतोय, सपोज एखाद्या केसमध्ये किंवा एखाद्या सेक्शन्स मध्ये सांगतात की द मोटिव्ह इज रिलेव्हंट. मग मोटिव्ह रिलेव्हंट काय आहे, मग त्याचं एक इलुस्ट्रेशन घ्यायचं आणि त्या इलुस्ट्रेशनला केस बनवायचं आणि ती केस आपल्याला सॉल्व्ह करायची. अशा पद्धतीने आपल्याला क्रिमिनल ट्रायल बघायचे आहेत. सो आता सुरू करूया आपण ऍक्ट. सध्या तरी आपलं इंट्रोडक्शन होऊ द्या, नंतर एक बेसिकली एक 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 सेक्शन सुरू झाला की त्याला स्टोरी वाईज आपण जाऊया. आणि देन मग इथे काय होईल, यामध्ये तुम्हाला कळेल एव्हिडन्स ऍक्ट बघताना की प्रॅक्टिस जे आहे, जे कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणं, आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस, वेदर द प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड फॉर द JMFC ऑर नॉट. तर आज तुम्हाला कळेल एव्हिडन्स ऍक्ट सुरू केल्यानंतर 2-3 दिवसानंतर ही प्रॅक्टिस किती महत्वाची आहे. ओके. An act to consolidate and provide for a general rules and principles of the evidence for a fair trial. Consolidate and provide for a general rules. Consolidations या ऍक्ट मध्ये काय कन्सोलिडेट केले आहेत, सगळे कन्सोलिडेट केले आहे, एकत्रित करण्यात आले आहे काही गोष्टी. प्रोव्हाइड फॉर अ जनरल रूल्स, इथे काही जनरल रूल्स प्रोव्हाइड केले आहे. अँड इवन प्रिन्सिपल ऑफ द एव्हिडन्सेस. ओके, जसं की वी हॅव अ डॉक्ट्राइन ऑफ estoppel, okay, doctrine of dying declaration, doctrine of evidences, doctrine of the admissions, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, these all are the principles regarding the evidences. तर हे सगळे एव्हिडन्सचे प्रिन्सिपल्स आहेत. उद्या चालून इंटरव्ह्यू मध्ये जर प्रश्न विचारला की where the principles of evidence given in which act or which law, तर तुम्हाला कळलं पाहिजे की प्रिन्सिपल ऑफ एव्हिडन्स काय काय आहेत आणि ते कुठल्या ऍक्ट मध्ये दिलेले आहेत. कशासाठी, की फेअर ट्रायल व्हावं, बरोबर आहे की नाही. फेअर ट्रायल व्हावं. हे जे ट्रायल आपण म्हणतोय, मी जे ट्रायलचा भाग तुम्हाला बोलतेय ना, ते ट्रायल कसं झालं पाहिजे, फेअर ट्रायल झालं पाहिजे. मग हे फेअर ट्रायल होणार कसं, याचं सत्य साहित्य काय आहे. एखादा डॉक्टर एखादं ऑपरेशन करतो किंवा एखाद्या पेशंटला ट्रीट करतो, तर त्याच्याकडे सत्य साहित्य आहेत की नाही.
त्यांनी केलेला अभ्यास आहे, त्यांनी केलेले प्रिन्सिपल्स आहेत, त्यांनी वाचलेल्या थिअरीज आहेत, त्याच्याकडे काही साहित्य आहे. तर हे सगळं कन्सोलिडेट करून आणि आता इथे जनरल रूल प्रोव्हाइड करतो आम्ही. कशासाठी? की ट्रायल फेअर झालं पाहिजे. जज काय उठून लगेचच मी आणि तुम्ही डायरेक्टली जज नाही झालोय, आपण अभ्यास करून जज झालोय. तर मग आपल्याला अभ्यास कशाचा करायचा? प्रिन्सिपल ऑफ द एव्हिडन्सेस. कारण मला ट्रायल चालवायचं ऍज अ जज. तर जोही इथे विद्यार्थी JMFCY ला आलेला आहे आणि JMFC होण्याची ज्याची इच्छा आहे, मॅजिस्ट्रेट होण्याची ज्याची इच्छा आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा हा ऍक्ट आहे जज बनण्यासाठी, की तुम्हाला अभ्यास प्रॉपरली करणं गरजेचं आहे. So consolidate and provide for the general rule, principle of the evidence for the fair trial. This is the introduction of this act. This we can call the preamble of this act. जसं की कॉन्स्टिट्यूशनचं प्रिएम्बल, कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय आहे पुढे ते सांगतं, तसंच प्रत्येक लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट प्रत्येक ऍक्ट मध्ये सुरुवातीला बनवताना सांगतं की या ऍक्ट मध्ये आम्ही नेमकं काय देतोय तुम्हाला. फॉर अ फेअर ट्रायल बी इट इनॅक्टेड बाय द पार्लिमेंट इन द 74th of the Republic of India as follows. ठीक आहे की नाही? 74th of the year. रिपब्लिक इयर कुठलं होतं? 2023. 74th. This is only for the general knowledge. तर ऍक्ट काय प्रोव्हाइड करतो? प्रिन्सिपल ऑफ द एव्हिडन्स प्रोव्हाइड करतो. आपल्याला कशासाठी प्रोव्हाइड करतो हा ऍक्ट? आपल्याला अधिनियम प्रिन्सिपल ऑफ द एव्हिडन्स फॉर द फेअर ट्रायल आणि जनरल रूल पण प्रोव्हाइड करतो. आणि काही असे ऍक्ट मध्ये काही असे जनरल रूल ज्याला की कन्सोलिडेट करून एकत्रित आणून हा ऍक्ट अधिनियम तयार झालेला आहे. ठीक आहे. दिस इज द प्रिएम्बल. पर्पज काय इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा? इंडियन एव्हिडन्स ऍक्ट वाचतोय आपण, साक्ष अधिनियम वाचतोय, पण त्याचा पर्पज काय? का वाचतोय आपण? नेमकं त्याला काय म्हणायचंय? ते नेमकं त्याला हे म्हणायचं मी इतकं सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तुम्ही वाचा आणि फेअर ट्रायल द्या. कोणत्याही इनोसंट पर्सनला आतमध्ये टाकू नका. ठीक आहे की नाही? त्या दिवशी आपलं एक डिस्कशन झालं होतं एसेन्शियल कमोडिटी बघताना. काय? रिझनेबल डाऊट्स, प्रिपेअरनेस ऑफ द प्रोबॅबिलिटी. कुठे दिलेत हे सगळे शब्द? दिस ऑल आर द प्रिन्सिपल ऑफ द एव्हिडन्स. क्लिअर? नाव कम टू द नेक्स्ट पार्ट 1. आता पार्ट 1 याच्यामध्ये किती पार्ट्स आहेत, काय पार्ट्स आहेत? आता इथे डायरेक्टली लॉ सुरू झालेला आहे या PDF मध्ये. आता पुढे आपण एक कॉन्क्लुजनच्या वेळेस बघूया की किती पार्ट आहेत, किती सेक्शन्स आहेत, काय याच्यामध्ये. पार्ट 1 मध्ये चॅप्टर 1 प्रिलिमिनरी. प्रत्येक ऍक्टला लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट प्रिलिमिनरी देतं. प्रिलिमिनरी मध्ये 2-3 गोष्टी कंपल्सरी असतात. एक तर शॉर्ट टायटल की या कायद्याला काय म्हणायचं. जसं की मी इथे अस्तित्वात आहे, हा कायदा अस्तित्वात आहे, तर माझं नाव काहीतरी असेल ना. ठीक आहे की नाही? XYZ. तसंच हे कायदा जो आपण वाचतोय, तुम्ही कायदा तयार केला डिपार्टमेंटनी, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटचं नाव काय? तर शॉर्ट टायटल, ऍप्लिकेशन अँड कमेन्समेंट. ठीक आहे की नाही? शॉर्ट टायटल, ऍप्लिकेशन अँड कमेन्समेंट. शॉर्ट टायटल, ऍप्लिकेशन अँड कमेन्समेंट काय आहे? दिस ऍक्ट्स मे बी कॉल्ड भारतीय साक्ष अधिनियम 2023. याला 2023 चा कायदा म्हणा आणि याचं नाव आम्ही एव्हिडन्स ऍक्ट काढून टाकलं आहे. आणि एव्हिडन्स ऍक्ट काढून टाकून काय केलंय? भारतीय साक्ष अधिनियम. जो की थोडा भारतीय टच केलेला आहे. जे की ब्रिटिशरांचे शब्द होते ते थोडे आपण वगळून भारतीय साक्ष अधिनियम केलं. पण ऍक्ट मात्र 2023 चा. याची इम्प्लिमेंटेशन जे आहे ते 2024 1 जुलै पासून झालंय. It applies to all judicial proceedings in or before any court, including court martial, but not to affidavits presented to any courts or officer, not to proceedings before an arbitrator. Okay, this is very important and for the MCQ is also important for the preliminary examination. It applies to the judicial proceeding. आता ज्युडिशियल प्रोसिडिंग काय असते बघा. ठीक आहे? ज्युडिशियल प्रोसिडिंग. इट अप्लाइज टू द ज्युडिशियल प्रोसिडिंग. ओके, सो ज्युडिशियल प्रोसिडिंग. ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजे जी आपली कोर्ट प्रोसिडिंग चालते ती प्रोसिडिंग. ज्युडिशियल प्रोसिडिंग्स. क्लिअर? ज्युडिशियल प्रोसिडिंग. ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजे जी जज आहे, कोर्ट आहे, जिथे ज्युडिशियल प्रोसिडिंग चालू आहे, ट्रायल सुरू आहे, एखाद्याचं कॉग्निझन्स घेण्यात आलेला आहे. दिस इज कॉल्ड द ज्युडिशियल प्रोसिडिंग. जिथे इश्यूज फ्रेम करणार आहे, दिस इज कॉल्ड द ज्युडिशियल प्रोसिडिंग. बट जिथे कॉम्प्रोमाइज होत आहे, एखादं ट्रायब्युनल आहे, तिथे सेटलमेंट केली जात आहे, ऍफिडेव्हिट्स तयार होत आहे, तर दिस इज नॉट द ज्युडिशियल प्रोसिडिंग. म्हणून मी तुम्हाला म्हणते की ट्रायल मध्येच एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे साक्ष अधिनियम लागतोय.
इन ऑर बिफोर एनी कोर्ट, जे कोणताही कोर्ट असू द्या, मग ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचं कोर्ट का असे ना मॅटर करणार नाही. ज्युडिशियल प्रोसिडिंग्स नॉट ओनली commence or not only tried under the trial court also, it also commence or also tried before the executive magistrate, metropolitan magistrate. executive magistrate कडे ही ज्युडिशियल प्रोसिडिंग होते, बरोबर आहे की नाही. तर ज्युडिशियल प्रोसिडिंग जिथे जिथे होती आहे तर त्या ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये हा ऍक्ट कामाला येतो आणि हा ऍक्ट लागू होतो, अप्लाईज होतो. इन्क्लुडिंग अ कोर्ट मार्शल, पहिले इन्क्लुडिंग अ कोर्ट मार्शल आय थिंक होतं पहिले, पण ठीक आहे. इन्क्लुडिंग अ कोर्ट मार्शल मला थोडं कन्फ्युजन होतं, बट राईट नाव तो ऍक्ट सोडून देऊया आपण, जुन्याचा विचार न करता पुढे जाऊया. कोर्ट मार्शल बट नॉट टू ऍफिडेव्हिट्स. ऍफिडेव्हिट्सला हा ऍक्ट लागू होत नाही, कारण ऍफिडेव्हिट मध्ये 2 पर्सन मध्ये इथे वादच नाहीये. ऍफिडेव्हिट मी स्वतः बनवते आणि मी स्वतः सांगते की मी त्याला जबाबदार आहे. देर इज अ नो डिस्प्यूट बिटवीन 2 पर्सन. affidavit नाही presented to any court or officer nor to proceedings before an arbitrator. आर्बिट्रेटर, कन्सिलेशन, सेटलमेंट जे की एडीआर आहेत सगळे इथे लागू होत नाही हा कायदा. आर्बिट्रेशनला लागू होत नाही. त्यानंतर इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच अ डेट द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन ऑफिशियल गेझेट्स. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने नंतर आपल्याला डेट देऊन सांगितलं होतं की 1 जुलै 2024 ला हा कायदा इम्प्लिमेंटेशन मध्ये येईल, कमेन्समेंट मध्ये येईल. तर आता लागू कशाला होतो आणि लागू कशाला होत नाही, तर सगळ्यात महत्वाचं इथने एमसीक्यू अशा प्रकारे येऊ शकतात बघा जेएमएमसी चे विद्यार्थी सगळे, की इट अप्लाइज टू ऑल ज्युडिशियल प्रोसिडिंग इन ऑर्डर बिफोर एनी कोर्ट. ओके, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट, एकदा मला कन्फर्म करू द्या. आपलं वायफाय कनेक्ट आणि येस इट अप्लाइज टू ऑल ज्युडिशियल प्रोसिडिंग. एनी कोर्टची ज्युडिशियल प्रोसिडिंग असं मॅटर करण्यात येणार नाही. ती ज्युडिशियल प्रोसिडिंग कोर्ट मार्शल मध्ये, म्हणजे कोर्ट मार्शल म्हणजे काय, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या कोर्ट मार्शल मध्ये ज्युडिशियल प्रोसिडिंग चालू असेल तर त्या ज्युडिशियल प्रोसिडिंगला सुद्धा हा कायदा लागू होतो, पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट आहे ऍफिडेव्हिटला लागू होत नाही आणि कुठल्याही प्रकारे कोणत्याही कोर्टात तुम्ही ऍफिडेव्हिट प्रोड्यूस करा, प्रेझेंट करा, त्याला लागू होणार नाही. आणि बिफोर द आर्बिट्रेटर, कन्सिलेशन हे जे सगळे आहे सेटलमेंटचे मुद्दे त्याला लागू होणार नाही. याच्यामध्ये काही डाऊट आहे? आता प्रश्न येऊ शकतो की द भारतीय साक्ष अधिनियम अप्लाइज टू, खाली येईल ज्युडिशियल प्रोसिडिंग ऑर बिफोर एनी कोर्ट, तर सेकंड येईल इन्क्लुडिंग द कोर्ट मार्शल, किंवा तिथे येईल की एक्सक्लूड द कोर्ट मार्शल. दुसरं येईल ऍफिडेव्हिट, त्याच्यामध्ये तुम्हाला हो नाही काय चूज करायचं. ऍफिडेव्हिटला लागू होत नाही, इन्क्लुडिंग कोर्ट मार्शल बरोबर आहे, एक्सक्लुडिंग कोर्ट मार्शल रॉंग आहे, आर्बिट्रेटरला लागू होत नाही. ठीक आहे की नाही, तर हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. याच्यासाठी एमसीक्यू सॉल्व्ह करणे, टेस्ट सिरीज, टेस्ट पेपर सॉल्व्ह करणे अत्यंत गरजेचं आहे, जे की आपण वारंवार वीकली टेस्ट घेत राहतो. Definitions. Come to the definitions. In this अधिनियम, unless the context otherwise require. In this अधिनियम unless the context otherwise require. आता याचा मिनिंग काय, या अधिनियम मध्ये unless the context otherwise require. आता सेक्शन 2 किंवा रेअर केसेस सेक्शन 3, ऑलमोस्ट सेक्शन 2च असतो मोस्टली. तर सेक्शन 2 ऑलवेज डील्स विथ द 99% ऑलवेज डील्स विथ द डेफिनेशन्स. हा एक ढाचा आहे ज्याला आपण म्हणतो की लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटचा कायदा बनवण्याचा किंवा कायदा तयार होण्याचा. की कायद्यामध्ये सेक्शन 2 मध्ये काही अशा डेफिनेशन्स दिले असतात की काही त्या ऍक्ट मधले, काही त्या कायद्यामधले असे शब्द असतात की ते शब्द पूर्ण कायदा संपेपर्यंत त्याचा अर्थ तोच घ्यावा. म्हणजे आता इथे जर शब्द कोर्ट दिलेला आहे, तुम्हाला काय कोर्ट दिलेला आहे, तर हा कोर्ट प्रत्येक ठिकाणी कोर्ट इन्क्लूड ऑल जजेस. आता उद्या चालून जर सेक्शन 5 मध्ये कोर्ट शब्द आला, सेक्शन 8 मध्ये कोर्ट शब्द आला, सेक्शन 60 मध्ये कोर्ट शब्द आला, तर प्रत्येक वेळेस कोर्टच्या समोर असं देणार नाही की कोर्ट्स इन्क्लूड ऑल जजेस अँड मॅजिस्ट्रेट, बिकॉज द सेक्शन 2 ऑलरेडी डिफाईन द कोर्ट वर्ड. बट एक परंतु दिला, ऍक्सेप्ट इथे दिलेला आहे. याच्यामध्ये म्हटलंय की कोर्ट्सला आम्ही डिफाईन इथे करतोय सेक्शन 2A मध्ये. तीच डेफिनेशन इन दिस अधिनियम पूर्ण ऍक्ट कायदा संपेपर्यंत कोर्टचा मिनिंग हाच घ्यावा, जे की सेक्शन 2 मध्ये ए मध्ये डिफाईन केलेला आहे तोच कोर्ट. क्लिअर? सो इन दिस अधिनियम अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर, जर मी
या सेक्शन मध्ये या पूर्ण कायद्यामध्ये आपण रोज इंडियन अधिनियम शिकताना, इंडियन साक्ष अधिनियम शिकताना मी दिल्लीमध्ये आहे की इन दिस ऍक्ट और इन दिस अधिनियम, तर तुम्हाला माहिती की मॅडम आता सध्या आपल्याला काय शिकवत आहे, साक्ष अधिनियम शिकवत आहे. मग साक्ष अधिनियम शिकवताना मॅडम इन दिस अधिनियम सीआरपीसी बद्दल नाही बोलत आहे मॅडम, दुसऱ्याच ऍक्ट बद्दल नाही बोलत आहे मॅडम, साक्ष अधिनियम बद्दलच बोलत आहे. कारण मॅडम साक्ष अधिनियमच आता आपला सध्या सुरू आहे. तसंच हा पूर्ण कायदा संपेपर्यंत कोडचा मिनिंग तोच घ्यावा. अँड द सेकंड थिंग इज अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर. सपोज जर एखादा सेक्शन लाईक सेक्शन 22 आहे, सेक्शन 22 मध्ये सपोज जर कोडचा मिनिंग त्यांनी वेगळा काही तिथे स्पेशली डिफाईन केला असेल तर त्याच्यानुसार तो गृहीत धरण्यात येईल, असं इथे म्हणणं आहे. सो अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर, जिथे जिथे ज्याप्रमाणे जर वेगळं काही कोडचा अर्थ असेल तर त्याप्रमाणे घ्या. बट अदरवाइज जिथे काही सायलेंट आहे, कोर्ट म्हणून शब्द सोडून दिलाय तर या डेफिनेशन नुसारच कोर्ट होईल. कोर्ट इन्क्लूड ऑल जजेस अँड मॅजिस्ट्रेट. कोर्ट्स इन्क्लूड ऑल जजेस अँड मॅजिस्ट्रेट अँड ऑल पर्सन. ओके, आता एमसीक्यूच्या दृष्टिकोनातनं हा सेक्शन 2A का इतका महत्वाचा आहे. तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चन्स की कोर्ट इन्क्लूड आणि इथे क्वेश्चन मार्क. असाच अभ्यास करायचा आपल्याला ओनली अँड ओनली पेअर ऍक्ट फॉर द JMFC एक्झामिनेशन. कोर्ट इन्क्लूड ऑल जजेस, मॅजिस्ट्रेट्स अँड ऑल पर्सन. तुम्हाला माहिती पाहिजे की कोर्ट इन्क्लूड जर शब्द आला तर त्याच्यापुढे जजेस, मॅजिस्ट्रेट अँड पर्सन आले पाहिजे. आता हा ऍक्सेप्टला आपण थोडा वेळ सोडून टाकूया आणि पुढे आर्बिट्रेटरलाही सोडून टाकूया. लिगली ऑथराइज टू टेक एव्हिडन्स. मग आता कोर्टाची डेफिनेशन काय की कोर्ट इन्क्लूड ऑल जजेस, मॅजिस्ट्रेट अँड ऑल पर्सन. कोर्टामध्ये 3 पर्सन पाहिजे, तिन्ही असू द्या, जज असो, मॅजिस्ट्रेट असो. जज म्हणजे सिव्हिल जज किंवा मॅजिस्ट्रेट ओनली रिलेटेड टू द क्रिमिनल केसेस, कोणी असू द्या. जजेस, मॅजिस्ट्रेट अँड ऑल पर्सन, कोणताही पर्सन ज्याला लिगली ऑथराइज्ड केलं आहे टू टेक एव्हिडन्स. मग आता कोणताही पर्सन मध्ये एखाद्या कमिटीवर नेमलेला पर्सन असेल, त्याला एव्हिडन्स घेण्यासाठी किंवा कमिशनर पाठवला असेल किंवा रिसिव्हर पाठव, असे अनेक पर्सन असतात ज्याला लिगली ऑथॉरिटी दिली आहे टू टेक एव्हिडन्स, टू रेकॉर्ड द एव्हिडन्स. क्लिअर? तर त्या पर्सन मध्ये ते सगळे येतात. बाकी तर जजेस आणि मॅजिस्ट्रेट तर ऑलरेडी ऑथॉरिटी दिलीच आहे, त्यांना बसवलंच त्याच्यासाठी आहे की तुम्ही एव्हिडन्स रेकॉर्ड करा आणि न्याय द्या. मग ऑल पर्सन मध्ये कमिशनर किंवा आणि कोणीही अधिक व्यक्ती असेल, कोणता अधिकारी असेल, ठीक आहे की नाही, त्याला स्पेशली तिथे ऑथॉरिटी दिली आहे गव्हर्नमेंटने की आता एवढ्या पिरियडसाठी किंवा तुला अपॉइंटमेंट जेवढी दिली आहे तेवढ्या पिरियडसाठी तुला इथे काय करायचं आहे, टू रेकॉर्ड द एव्हिडन्स. त्या ऑथॉरिटी मध्ये तर तो पर्सन सुद्धा याला कोर्ट म्हटलं जाईल. आपण म्हणत नाही की त्या जजकडे चाललो, आपण म्हणतो या कोर्टात चाललो. मग तो जो पर्सन आहे त्याला कोर्टच म्हणायचं आपल्याला. मग कोर्ट इन्क्लूड, कोर्टामध्ये इन्क्लूड काय येतं, आपण जे बोलतो ते कोर्टात चुकीचं काहीच बोलत नाही. आपण म्हणत नाही बिलकुलच, काय म्हणत नाही की त्या जजकडे चाललो, नाही म्हणत. आपण काय म्हणतो त्या कोर्टात चाललो. मग त्या कोर्ट म्हणजेच काय, तो जज, तिथे बसलेला जज, तिथे बसलेला मॅजिस्ट्रेट किंवा तिथे बसलेला कोणीही पर्सन ज्याला इथे लिगली ऑथराइज्ड केलंय टू टेक एव्हिडन्स. बट एक्सेप्ट आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटरला ऑथॉरिटी देऊन डायसवर बसवलं तर खरं, पण तो कोर्ट मध्ये येणार नाही. आर्बिट्रेटरला कोर्ट मध्ये इन्क्लूड केलेलं नाही. म्हणजे जर 2A मध्ये डेफिनेशन मधून जर आपल्याला इथे कोणत्याही प्रकारे 2A डेफिनेशन मधून कोणत्याही प्रकारे जर इथे प्रश्न आला की कोर्ट इन्क्लूड, तर आपल्याला जजेस, मॅजिस्ट्रेट अँड ऑल पर्सन लिगली ऑथराइज टू टेक एव्हिडन्स असं याचा आन्सर आहे. असं याचा आन्सर नाही आहे की कोर्ट इन्क्लूड ऑल जजेस अँड मॅजिस्ट्रेट अँड आर्बिट्रेटर लिगली ऑथराइज टू टेक द एव्हिडन्स. इथे एक्सेप्ट आलं तर ते वाक्य बरोबर आहे, एक्सेप्ट जर नसेल तर ते वाक्य चुकीचं आहे. एनी डाऊट हिअर स्टुडंट्स? काही डाऊट असेल तर सांगा, अदरवाइज आपण कंटिन्यू करू. ठीक आहे? एक्सेप्ट, मे, शल, नॉट, व्हॉट एव्हर लक्ष ठेवत राहा, MCQ ला खूप कामाला येते. आता एवढं रिव्हिजन केल्यानंतर किंवा इतक्या प्रॉपरली जर गेलो आपण तर खरंच खूप जास्त अभ्यासाची गरज नाहीये. त्याचं कारण की तुम्ही घरी बसल्या वाचत राहता तर त्याचा काय होतं की कदाचित त्याचा इफेक्ट तेवढा पडत नसेल किंवा मेंटली तेवढं कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत आपण. पण जेवढं डिस्कशन मधून आम्ही असं फोडून तुम्हाला जेव्हा शिकवतो
तर तेव्हा डेफिनेटली तुम्हाला कळतं आणि ह्याच्यावर एक जरी रिव्हिजन झालं ऍट दी एंड तर ते प्रॉपरली रिव्हिजन होऊन त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो. नाव डायरेक्टली आपल्याला कॉन्क्लुझिव्ह प्रूफवरची डेफिनेशन यांनी दिलेली आहे. जसं की कॉन्क्लुझिव्ह प्रूफ अगदी खूप लांब होता इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, वेगळ्या सेक्शन मध्ये तो दिलेला होता. पण 2B मध्ये सांगतायत की डायरेक्टली कॉन्क्लुझिव्ह प्रूफ. डेफिनेशन सी पासून सुरुवात आहे. जर डेफिनेशन जरी विचारली तुम्हाला 2A कोर्ट, सुरुवातच कोर्ट ट्रायल आहे तर डेफिनेटली कोर्ट पासून सुरू करा. कोर्ट म्हणजे काय बाबा, कोर्टामध्ये कॉन्क्लुझिव्ह प्रूफ पाहिजे. कॉन्क्लुझिव्ह प्रूफ असल्याशिवाय काहीच होत नाही. म्हणजे कोर्टामध्ये कॉन्क्लुझिव्ह प्रूफ पाहिजे, डिस्प्रूव्ड नाही झालं पाहिजे कोणतंही डॉक्युमेंट. मी कशी लिंक लावली चारही सेक्शनची बघा. कोर्टामध्ये कॉन्क्लुझिव्ह प्रूफ पाहिजे, डिस्प्रूव्ड नाही झालं पाहिजे कोणतंही डॉक्युमेंट. चारही शब्द आले, तुम्हाला कळलं की ए मध्ये कोर्ट आहे, बी मध्ये कॉन्क्लुझिव्ह प्रूफ आहे, सी मध्ये डिस्प्रूव्ड आहे अँड डी मध्ये डॉक्युमेंट आहे. क्लिअर? यस. नाव कम टू द नेक्स्ट, कॉन्क्लुझिव्ह प्रूफ. कॉन्क्लुझिव्ह म्हणजे काय? कॉन्क्लुजन देणे. अरे असं कसं तू माझ्याबद्दल एकदम कॉन्क्लुजन देऊन टाकलं, हो की नाही? कारण डेफिनेटली तुला माझ्याबद्दल काही माहिती आहे का? नाही. मग तू कसं काय माझ्याबद्दल एवढं कॉन्क्लुझिव्ह बोलतोय किंवा डायरेक्टली बोलतोय असं आपण म्हणू शकतो. तर कॉन्क्लुझिव्हचा अर्थ होतो की सगळं काय म्हणतात त्याला, सगळं पाहून निर्णयात्मक निर्णयावर पोहोचणे. दिस इज कॉन्क्लुझिव्ह. कॉन्क्लुजन देणे, एखाद्या गोष्टीचं कॉन्क्लुजन देणे. असा प्रूफ मी कोर्टासमोर सादर करतेय की तो कॉन्क्लुझिव्ह आहे. कोर्टाला विचार करण्याची गरजच नाही जास्त. कोर्टाला म्हणायची गरज नाही की अरे हे असं कसं तसं कसं. नाही, कॉन्क्लुजन दिलंच आहे, डायरेक्टली कॉन्क्लुजन दिलंय, प्रूफ करण्याची गरज पण. इट्स कॉल्ड द कॉन्क्लुजन. असे एक आपल्याकडे असा एक समोर सेक्शन आहे, याच्यामध्ये तो सेक्शन चेंज झालाय. आधी तो सेक्शन 112 होता. 112 मध्ये दिलं होतं की 280 days दिस इज द जेस्टेशन पिरियड ऑफ एनी विमेन प्रेग्नेन्सी. आणि त्या पिरियड मध्ये, त्याच्या आधी पिरियड मध्ये, त्या प्रेग्नेन्सीच्या आधी आणि त्या पिरियड मध्ये जर ती स्त्री आणि पुरुष दोघंही सोबत असतील तर असंच म्हटलं जाईल की ते जे मूल आहे ते त्याच पुरुषाचं आहे, त्या हजबंड वाईफचंच आहे. क्लिअर? त्याच हजबंडचं आहे. उद्या चालून तो हजबंड म्हणत असेल की नाही बाबा हे माझं मूल नाही आहे, तर त्यांनी ते त्या प्रकारे प्रूफ करावं की आम्ही दोघं सोबतच नव्हतो. सोबत नव्हतं हे प्रूफ करावं, बट ते मूल त्याचंच आहे हे कोर्ट कॉन्क्लुझिव्ह करून घेईल. कॉन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. जर नवरा बायको सोबत होते आणि 280 जेस्टेशन पिरियड जो की प्रेग्नेन्सीचा पिरियड आहे, त्या पिरियड मध्ये जर नवरा बायको सोबत असेल तर डेफिनेटली ते मूल त्या नवऱ्याचंच आहे. उद्या चालून नवरा म्हणत असेल की नाही माझं ते मूलच नाही, मी सोबतच नव्हतो एवढे दिवस, तर त्यांनी ते प्रूफ करावं. मग नंतर DNA टेस्टच्या वगैरे सगळ्या त्या रेअर इन केसेस मध्ये केस लॉज आहेत, तर त्या सेक्शन मध्ये आपण त्या केस लॉजही बघूयात पुढे चालून. बट दिस इज द सिच्युएशन. अशा प्रकारे असे काही प्रूफ असू शकतात की त्याला कोर्ट म्हणेल की नाही इट्स अ कॉन्क्लुझिव्ह, याच्यामध्ये काही खूप विचार नाही करू शकत आम्ही. बरोबर आहे की? सो मीन्स वेन वन फॅक्ट इज डिक्लेअर्ड बाय दिस अधिनियम. आता डिक्लेअर्ड असे काही शब्द दिले तर 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळ्यात आधी जर कॉन्क्लुजन, ठीक आहे की नाही, डिक्लेरेशन. जर तुम्ही म्हणताय की मॅडम माझं कशाला उदाहरण घेऊ, मी तुमचंच उदाहरण घेते, ठीक आहे की नाही, एखादं डिक्लेरेशन दिले, इट्स अ डिक्लेरेशन. एवढं नाही गरज याला, एक मिनिट, तुम्हाला लक्षात राहणार नाही, सॉरी. ओनली डिक्लेअर. कोणीतरी डिक्लेरेशन देऊन टाकलं माझ्याबद्दल काहीतरी, ह्या XYZ असा आहे तसा आहे वगैरे, डिक्लेअर केलं माझ्याबद्दल. आता इथे डिक्लेअर कोण करतोय? अधिनियम. खूप सोपं आणि सरळ आहे, पण आपण खूप किचकट याच्यामध्ये फसतोय, हे लक्षात ठेवा. इथे कोण डिक्लेअर करतोय? अधिनियम डिक्लेअर करतोय. कोणता अधिनियम? साक्ष अधिनियम बाबा. साक्ष अधिनियम डिक्लेअर करतोय की काही प्रकारचे प्रूफ आम्ही कॉन्क्लुझिव्ह मानणार. जज डिक्लेअर नाही करत आहे, जज नाही ठरवत आहे, मी नाही ठरवत आहे, तुम्ही नाही ठरवत आहे की कोणता कॉन्क्लुझिव्ह प्रूफ आहे, कोणता शॅल प्रिझ्युम आहे, कुठला डिस्प्रूव्ड करायचा आहे, कुठला मे प्रिझ्युम आहे. नो, दिस अधिनियम डिक्लेअर्ड. किती सोपं आहे बघा. अधिनियम डिक्लेअर करतोय की एक प्रूफ कॉन्क्लुझिव्ह कधी असणार आहे.
कोण डिक्लेअर करतो? अधिनियम. आपल्याला विचार करायची गरज आहे का? आपल्याला डोकं लावायची गरज आहे का? नाही. जर एव्हिडन्स ऍक्ट म्हणत असेल की हा प्रूफ कॉन्क्लुझिव्ह आहे, हा प्रूफ शेल्फ प्रूफ आहे, हा प्रूफ मे आहे, देन आहे. आपण नाही ठरवू शकणार. दिस इज सो सिम्पल. तर काय म्हटलंय की डिक्लेअर्ड बाय अ फॅक्ट, एखादं तथ्य, एखादं फॅक्ट, की वन फॅक्ट इज डिक्लेअर्ड बाय दिस अधिनियम टू बी कॉन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ अनदर. एक फॅक्ट ही दुसऱ्या फॅक्टची कॉन्क्लुझिव्ह प्रूफ आहे की तो त्या स्त्रीच्या वोम मध्ये, पोटामध्ये असलेलं बाळ हे याच व्यक्तीचं आहे. The one fact is declared by this अधिनियम to conclude the proof of another. The court shall. कोर्ट काय करेल? शल करेल on a proof of the fact, one fact, regard the other as a proved and shall not allow evidence to given for the purpose of disproving it. आणि कोर्ट त्या पर्टिक्युलर फॅक्ट साठी तुम्हाला म्हणणार नाही की जा आणि अदर एव्हिडन्सेस घेऊन या, आता याला काय करण्याला, डिनाय करण्याला किंवा डिस्प्रूव्ह करण्याला. जनरली काय होतं शाल प्रिझ्युम, मे प्रिझ्युम मध्ये की कोर्ट शाल प्रिझ्युम करून घेतं. ठीक आहे, फॅब्रिकेटिंग फाल्स एव्हिडन्स दिले, ठीक आहे, शाल प्रिझ्युम. मग डिफेन्स मध्ये तुम्ही काही एव्हिडन्स आणा आणि याला डिस्प्रूव्ह करून दाखवा तुम्ही. पण अशा सिच्युएशन मध्ये जिथे हा अधिनियम कोण एव्हिडन्स ऍक्ट सांगतो की ही अशा प्रकारचं जे तथ्य येईल ना कोर्टाकडे, तेव्हा कोर्टाने काय करावं? दिस इज द प्रिन्सिपल ऑफ द एव्हिडन्स. इथे प्रिन्सिपल दिले आहे. दिस इज द प्रिन्सिपल. प्रिन्सिपलच्या विरोधात कोर्ट पण नाही जाऊ शकत. बरोबर आहे की नाही? तर हा अधिनियम डिक्लेअर करतो की अशा प्रकारची फॅक्ट आम्ही पुढे आहेत, ते इथे नाही दिले, फॅक्ट पुढे आहेत. कोणत्या फॅक्ट कॉन्क्लुझिव्ह आहेत? तर एक फॅक्ट आहे जी कॉन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. हा अधिनियम सांगत असेल तर कोर्ट काही करू शकत नाही. कोर्ट म्हणेल की बाबा आता तुला याला डिस्प्रूव्ह पण करता येणार नाही आहे. हा, त्या सेक्शन मध्ये पर्टिक्युलरली काही एक्सेप्शन दिले असेल तर त्या पद्धतीने तू नेक्स्ट एव्हिडन्सेस आणू शकतो. बट या फॅक्टला आम्ही कॉन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणणार. Conclusive proof means when one fact is declared by this अधिनियम to be conclusive proof of another, the court shall करेल की yes it's a conclusive proof on a proof of the fact, regard other as a proof. जोपर्यंत other जी another fact आहे, एक फॅक्ट तर कॉन्क्लुझिव्ह गेली पण अनदर फॅक्ट आहे तोपर्यंत ती प्रूव्ह होत नाही तोपर्यंत, अँड शॅल नॉट अलाउ एव्हिडन्स टू बी गिव्ह टू द पर्पज ऑफ डिस्प्रूव्हिंग इट. आणि कोर्ट म्हणेल काही गरज नाही अलाउ करायची, वारंवार अलाउ करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला. आम्ही अधिनियम सांगतोय की अशा प्रकारच्या ऍक्टला कॉन्क्लुझिव्ह म्हणा म्हणून. ठीक आहे. सो दिस इज द प्लॅन. इतक्या लवकर कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. जर तुम्हाला मी बोलत आहे इतकं जरी कळलं असेल तरी पुढे चालून अजून सेक्शन आहे. दिस इज जस्ट डेफिनेशन. क्लिअर? आणि अशा पद्धतीमध्ये कोर्ट अलाउ करणार नाही एव्हिडन्सला डिस्प्रूव्ह करण्यासाठी. दिस इज द सेकंड डेफिनेशन. कोर्ट कॉन्क्लुझिव्ह प्रूफ मागताय, कोर्ट कॉन्क्लुझिव्ह प्रूफ करत आहे. कॉन्क्लुझिव्ह प्रूफ केला डिस्प्रूव्ह होत नाही कोणतंही डॉक्युमेंट. नाव कम टू द सी, डिस्प्रूव्ड. एक फॅक्ट कोर्टासमोर मी उत्पन्न केली. एक स्टोरी घ्या. लाईक मी रस्त्यावर उभे होते हायवेवर, कोणीतरी व्यक्ती आला आणि माझी पर्स घेऊन पळून गेला. क्लिअर? काय आहे? BNS भारतीय न्याय संहिता सांगतं की कोणीही व्यक्ती, एनी पर्सन्स, ओके, कॅच और स्नॅच एनी पर्सन्स थिंग्स, व्हॉट एव्हर, जे काही थिंग्स असेल ते पर्स असेल, हार असेल, सोन्याचा असेल, पैसे असेल, व्हॉट एव्हर थिंग्स, एनी थिंग स्नॅच करतो, मुव्हेबल प्रॉपर्टी घेऊन दॅट पर्सन रन अवे, पळून जातो. ओके, विदाउट माय परमिशन, द प्रॉपर्टी इज अ मुव्हेबल प्रॉपर्टी. सो हा काय? थेफ्ट आहे. BNS ने क्लिअर केलं की हा जो ऍक्ट घडला आहे तो थेफ्ट आहे. ओके, नाव मग आता मी काय करणार? मी आता जाणार पोलीस स्टेशनला. कुठे सांगितलं आहे? CRPC मध्ये, नागरिक सुरक्षा संहिता मध्ये. देन CRPC मध्ये गेले. CRPC मध्ये जाऊन मी FIR फाईल केला किंवा कंप्लेंट केली, व्हॉट एव्हर आय वॉन्ट. मी FIR केली. FIR केल्यानंतर आता आली केस कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये मी म्हणतेय की मी रस्त्यावर उभे होते, मी अशा स्थितीत उभे होते, मी तिथे जात होते आणि एक व्यक्ती आला, कोणीतरी इसम, आणि माझी पर्स घेऊन पळून गेला. ही सगळी स्टोरी, दॅट इज द स्टोरी ऑफ द प्रोसिक्युशन, मी इथे सांगितली. आता हे काय आहे? सगळं सांगितलेलं. आता डिफेन्स मध्ये तो व्यक्ती, त्याला पोलिसांनी पकडून आणलं, तो काय करेल? त्या वकील लावेल आणि तो काय करेल की मॅम म्हणतायत ते डिस्प्रूव्ह करा, डिस्प्रूव्ह करा. तो डिफेन्स मध्ये त्याच्या माझे प्रूव्ड, त्याचे डिस्प्रूव्ह चालू राहील. आता
काही आय विटनेसेस येतील, काही व्यक्ती येतील, आयओ येईल, पहिले आय विटनेसेस येतील, कोणी बघितलं, काय बघितलं, आय विटनेस खरा बोलतो का, खोटा बोलतो का, त्यांचं एक्झामिनेशन केलं जाईल. कोर्ट ऍट दी एंड प्रत्येक आय विटनेस आला, एक आय विटनेस आला त्या स्टोरीला की हो मी तिथे उभा होतो आणि मॅडम होत्या, ह्याच मॅडम होत्या, कोणीतरी लाल टी शर्ट वाला मुलगा आला आणि त्यांची पर्स घेऊन पळून गेला, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आय विटनेस सांगतोय, आय विटनेसचं तर एव्हिडन्स फार वेटेज असतं, मग आय विटनेस सांगतो आहे तर खरंच असेल. आणि मॅडमनी जे सांगितलं त्याच प्रकारे सांगितलं. मॅडमनी सांगितलं की एवढ्या एवढे वाजता लाल टी शर्ट वाला मुलगा येऊन घेऊन गेला. म्हणजे मॅडमचं जे इथे कन्फेशन देत आहे कोर्टासमोर, मॅडमच्या स्टोरी सांगताय, प्रॉसिक्युशननी म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जे छापलंय तेही सेम आहे. मॅडमच्या बोलण्यात आणि पोलीस स्टेशन मधल्या रिपोर्ट मध्ये काही फरक दिसत नाहीये. प्रॉसिक्युशन स्टोरी सेम, मॅडम ज्या विटनेस बनून येत आहे त्याही सेम आहे, कंप्लेनंट इन्फॉर्मंट म्हणून. अँड मोर ओव्हर द आय विटनेसेस जे की इव्हिडन्सेस, आय विटनेसेस इव्हिडन्स जे दिसत आहे तेही मॅच होत आहे प्रॉसिक्युशन स्टोरीशी, कोरोबोरेट आपण ज्याला म्हणतो. मग अशा प्रकारे ना असं सगळं जर इव्हिडन्सेस प्रॉपरली कोर्टाला मिळेल तर कोर्ट काय म्हणतं की हे प्रूव्ड झालेलं आहे की यस मॅडमची पर्स चोरी गेली आणि या लाल टी शर्टच्या इस्मानी चोरून नेली, प्रूव्ड झाले. पण आय विटनेस म्हणतो नाही तिथे तर काही दिसलं नाही सर, मी त्या वाजता तिथेच उभं होतं, माझं दुकान असतं, माझ्याकडे ते सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे आणि मला काही दिसलं नाही की कोणती स्त्री उभी नव्हती तिथे 2 वाजता, तर मी तर 4 वाजेपर्यंत तिथेच होतो, मला कोणाचा आरडाओरडा पण ऐकायला आला नाही. मग एक स्त्री तिची पर्स चोरी जाते, ती आरडाओरडा तर कमीत कमी करेल, मला तर काही नाही आलं ऐकायला. मग काय होईल इथे, प्रॉसिक्युशनची स्टोरी आणि मॅडमची स्टोरी फेक आहे आणि आय विटनेस मॅच करत नाही आहे. अँड दॅट्स वाय दिस फॅक्ट व्हॉट एव्हर मॅडम टोल्ड बिफोर द कोर्ट, ओके, दॅट इज डिस्प्रूव्ड. अशा प्रकारे एक एक फॅक्ट प्रूव्ड आणि डिस्प्रूव्ड केली जाते. आपल्याला हे जजमेंट मध्ये करायचंय जेएमएफसीच्या डिस्ट्रिक्ट जजच्या. क्लिअर, एक एक एव्हिडन्स आणून त्याला डिस्प्रूव्ड आणि प्रूव्ड करावं लागतं. तर या सिच्युएशन मध्ये आता डिस्प्रूव्ड म्हणजे काय ते पण बघूया. इन अ रिलेशन्स टू ए फॅक्ट, इन अ रिलेशन्स टू ए फॅक्ट म्हणजे मॅडमनी जी स्टोरी सांगितली ती. क्लिअर, मीन्स व्हेन आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर बिफोर इट, कोर्टासमोर मॅटर कन्सिडर करण्यात आलेला आहे की नाही. इंटरेस्टिंग, क्लिअर, अशा पद्धतीत अभ्यास करायचा आपल्याला. सो मीन्स आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर बिफोर इट द कोर्ट आयदर बिलीव्स दॅट इट डज नॉट एक्झिस्ट. आय विटनेस काहीतरी वेगळं सांगतोय, प्रॉसिक्युशनचा आयोग काहीतरी वेगळं सांगतोय, मॅडम सांगतात 3 वाजता, प्रॉसिक्युशन म्हणते 4 वाजता, आणि आय विटनेस सांगतो मी तर दिवसभर तिथेच, तुम्हाला काही दिसलं नाही. तर कोर्ट बिलीव्ह करताय का, की कोर्ट बिलीव्ह करते की अशा प्रकारची घटना घडलीच नाही. बिलीव्ह दॅट इट डज नॉट एक्झिस्ट, आयदर बिलीव्ह दॅट डज नॉट एक्झिस्ट, क्लिअर, और कन्सिडर इट नॉन एक्झिस्टन्स. आणि कोर्टाने कन्सिडर केलंय, कुठल्याही प्रकारे असं एक्झिस्टन्स झालंच नाही. सो प्रॉबेबल दॅट अ प्रुडंट मॅन ऑट, एखादा साधारण व्यक्ती, एखादा सदसद विवेक बुद्धीवाला व्यक्ती समजू शकेल की बाबा हे खोटं बोलतायत, अशा प्रकारची घटना घडूच शकत नाही. एखादा व्यक्ती पर्स चोरी गेल्यानंतर आरडाओरडा करेल, कोणाला तरी हेल्प मागेल, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये निघेल, दुपारचे 2 वाजले तर समोर दुकानदार होता त्याला दिसेल. एक साधारण व्यक्ती, सदसद विवेक बुद्धीवाला, जो की इडियट नाहीये, इन्सेन नाहीये, इंटॉक्सिकेशन मध्ये नाहीये, दॅट इज कॉल्ड अ प्रुडंट मॅन ऑट. त्याला कळेल की अंडर द सर्कमस्टन्सेस ऑफ द पर्टिक्युलर केस टू ऍक्ट अपॉन द सपोजिशन दॅट इट इज डज नॉट एक्झिस्ट. सपोजिशन की अंडर द सर्कमस्टन्सेस, अशा सर्कमस्टन्सेस मध्ये जी घटना घडलेली आहे ना ती सपोजिशन मध्येच नाही आहे, ती दिसतच नाही एक्झिस्ट झालेली. एक केस आली होती जेएमएफसीला जजमेंट मध्ये, काय की एक व्यक्ती असतो, तो म्हणतो की खूप रश होती तिथे, खूप गर्दी होती आणि कोणीतरी मला जोरात धक्का दिला, मी खाली पडलो, मला पाय मोडला आणि तो XYZ व्यक्ती होता, त्यांनी मला जोरात धक्का मारला आणि एकही आय विटनेस सापडत नाही. मग एवढ्या सगळ्या गर्दीच्या जागेवर जर आय विटनेसच नसेल एकही, तर पॉइंट आहे ना, पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. क्लिअर, तर इथे तसंच दिसून येत आहे की मॅडम खोटं बोलतायत तुम्ही. दुकानदार म्हणतो की मी सकाळी 10 वाजतापासून 5 वाजेपर्यंत दुकानात बसतो, कोणतीच लेडी तिथे उपलब्ध नाही दिसली, कोणाचा आरडाओरडा ऐकायला नाही आला, बरोबर आहे की नाही. आणि सर्कमस्टन्सेस असे पर्टिक्युलर केसमध्ये दिसत आहे की सपोजिशनच नाहीये की अशा प्रकारची कोणती घटना घडली, डज नॉट एक्झिस्ट. अशा प्रकारे जे तथ्य मॅडम आणि प्रोसिक्युशन कोर्टासमोर येऊन मांडतायत
डज नॉट एक्झिस्ट, हे घडलंच नाही. दॅट इज कॉल्ड, अशा कन्क्लुजनवर कोर्ट जेव्हा येईल की डज नॉट एक्झिस्ट, घडलंच नाही दिसतंय, तर कोर्ट त्या फॅक्टला डिस्प्रूव्ड करेल. म्हणजे जोही ही फॅक्ट कोर्टासमोर घेऊन आला, जोही ही स्टोरी कोण घेऊन आलं, प्रोसिक्युशन आणि मॅडम घेऊन आले आहे, ते डिस्प्रूव्ड करून टाकू आपण. आता पण मॅटरमध्ये एकच पॉइंट नसतो, मॅटरमध्ये बाईनी मॅडमनी दुसराही पॉइंट मांडला, काय की चोरी तर झालीच सर, पण मला रॅशेस पण आले, मला मारलं पण त्यांनी चाकूनी. अशा अनेक इश्यूज, असे अनेक पॉइंट ऑफ लॉ त्या केसमध्ये मांडले असू शकतात, बरोबर आहे. मग एक लॉ जो की एक आता सध्या एक पॉइंट आहे, पॉइंट ऑफ डिटर्मिनेशन ज्याला आपण म्हणतो, तो डिटरमाइन केला कोर्टाने, कन्सिडर केला आणि डिस्प्रूट केला की अशा प्रकारची घटना घडलीच नाही. पण ती चाकूची निशाण दाखवत आहे, होऊ शकतं तिची चाकूची निशाण दुसऱ्या कुठल्या घटनेमुळे झाली असेल, तर ती प्रूव्ह करायची, डिस्प्रूव्ह करायची, तर त्याला वेगळे एव्हिडन्सेस लागतील. मग त्याला सेकंड टप्प्यामध्ये विटनेसेस आणून प्रूव्ह केले जाईल अँड देन डिस्प्रूव्ह ते डिफर करेल किंवा डिपेंड करेल. अशा अनेक फॅक्ट काही डिस्प्रूव्ह होतील, काही प्रूव्ह होतील किंवा पूर्णपणे डिस्प्रूव्ह होतील किंवा पूर्णपणे प्रूव्ह होतील. अँड बियॉन्ड द रिजनेबल डाऊट किंवा प्रिपॉरनेस ऑफ द प्रोबॅबिलिटी व्हॉट एव्हर इन अ सिव्हिल अँड क्रिमिनल केसेस केस डिसाइड होईल. दिस इज द जस्ट अबाउट द ओनली वन फॅक्ट टू प्रूव्ह अँड डिस्प्रूव्ह द fact, not about the whole case. Whole case means reasonable doubt. Conclusion कधी निघेल, each and every point, each and every issue properly disproved किंवा proved होईल तेव्हा. क्लिअर. तशी एक फॅक्ट कोर्टाला डिस्प्रूव्ड किंवा प्रूव्ड करावी लागते. एनी डाऊट नसेल तर कंटिन्यू करूया. ओके, तसं मी टाइम देतेच तुम्हाला नंतरही बोलायला, आपलं लेक्चर झाल्यानंतर. ओके. डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस्ड और डिस्क्राइब्ड और अदरवाइज रिकॉर्डेड अपॉन एनी सबस्टन्स बाय मीन्स ऑफ लेटर, फिगर, मार्क्स और एनी अदर means or by more than one of these means intended to be used or which may be used for the purpose of recording that matter and include electronic and digital record. आता डॉक्युमेंट बीएनएस मध्ये पण डेफिनेशन आहे आपली. डॉक्युमेंट मीन्स व्हॉट? डॉक्युमेंट मी फक्त डॉक्युमेंट म्हणजे काय, फक्त कागद आणि त्याच्यावर लिहिलेलं मटेरियल आहे का? नाही. जे काय मॅटर आहे का? नाही, तसं नाही. मी आता जे शिकवत आहे तुम्हाला आणि आपण हे जे करतोय तेही डॉक्युमेंट आहे. लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट आहे, त्या फोन, आता सगळं इन्क्लूड आहे ना बीएनएस मध्ये. बघा सगळं काय आहे, डॉक्युमेंट आहे. भिंतीवर काहीतरी लिहिलं डॉक्युमेंट आहे. आता याच्यामध्ये सगळं डिस्क्राईब केलं आहे की डॉक्युमेंट म्हणजे काय, मीन्स एनी मॅटर. काय म्हटलं आहे? एनी मॅटर, कोणतंही मॅटर जिथे काहीतरी इंटेन्शनली लिहून ठेवलं आहे, क्रिएट करून ठेवला, कॅरिकेचर असो, चित्र असो, लिखाण असो, काही निशाण असो, एक्सप्रेस और डिस्क्राइब्ड. काय डेफिनेशन काय म्हणते बघा, खूप महत्वाचं आहे, कारण हे मेन्स एक्झामिनेशन जे एमएफसी ला सुद्धा, एपीपी ला सुद्धा, डीजे ला सुद्धा आणि प्रिलिम्स ला सगळ्यांनाच महत्वाचं. दिस इज व्हेरी आयएमपी. The document means matter expressed or described. Both the words are important here. That expressed or described or otherwise recorded. Express केलाय, डिस्क्राईब केला आहे. एक्सप्रेस म्हणजे चित्र काढून केलाय वगैरे वगैरे. डिस्क्राईब म्हणजे काही कुठलं तरी डिस्क्रिप्शन दिले त्या पर्टिक्युलर गोष्टीचं. अदरवाइज रिकॉर्डेड अपॉन एनी सबस्टन्स, कोणत्याही गोष्टीवर, लॅपटॉप मध्ये, दगडावर, भिंतीवर, आकाशात, खाली फरशीवर, कागदावर, पेनवर, झाडाच्या पानावर, रक्तानी लिहून ठेवलंय, कपड्यांवर, व्हॉटएव्हर, कोणत्याही सबस्टन्सवर, कोणतीही थिंग, बाय मीन्स ऑफ अ लेटर. कशाने लिहिणार तुम्ही? कशाने? बाय मीन्स ऑफ लेटर. एक तर तुम्ही लेटरनी डॉक्युमेंट तयार करणार, हाताने पेन घेऊन, डिजिटल लेटरनी, लॅपटॉपमध्ये, फोनमध्ये, फिगर, एखादी आकृती काढून, मार्क, काही निशाण काढून, ठीक आहे की नाही? पिक्चर मध्ये असतं ना, याचा खून केला त्याच्यावर फुली मारायची रेडनी, मार्क दिले. और एनी अदर मीन्स, कोणतंही साधन असू द्या, कोणत्याही साधनाने, और बाय मोर दॅन वन ऑफ दिस मीन्स, किंवा यापैकी कोणत्याही साधनाने, इंटेंडेड टू बी यूज, इंटेन्शनली ते क्रिएट करून ठेवलंय. ठीक आहे की नाही? इंटेन्शनली क्रिएट करून ठेवलेलं आहे. जसं की या व्यक्तीला खून करायचा आहे, तर काय करायचं? इंटेन्शनली क्रिएट करून ठेवायचं. इट्स एव्हिडन्स इन द कोर्ट ऑफ लॉ. ठीक आहे? और विच मे बी युज्ड, विच
may be used for the purpose of the recording that matter and includes the electronic and digital record which may be used. आणि उद्या चालून मी आज आता याचं उदाहरण तर सांगणारच आहे मी तुम्हाला. विच मे बी युज, एक तर इंटेन्शनली यूज करायचंच होतं मला पुढे चालून म्हणून मी आज क्रिएट करून ठेवलं आहे, किंवा कदाचित ते पुढे चालून फ्युचरमध्ये यूज होऊ शकतं, मे बी युज्ड फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग दॅट मॅटर अँड इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक ऑल्सो अँड डिजिटल ऑल्सो. सपोज मी आणि तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट करतोय, मी आणि तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट करतोय, उगीच कॉन्ट्रॅक्ट करतोय का आपण? नाही. का करतोय कॉन्ट्रॅक्ट? की उद्या चालून आपल्यामध्ये काही वाद झाला तर तो कॉन्ट्रॅक्ट एव्हिडन्स राहायला पाहिजे. जर मला आणि तुम्हाला 5-6 लाखाचा 10 लाखाचा व्यवहार करायचा असेल काही, तर आपण एका कागदावर बॉन्डवर कॉन्ट्रॅक्ट तयार करतो. आता तुमचं माझं एवढी फ्रेंडली रिलेशन आहे की ओरल पण देऊ शकतो आपण, पण आपण कॉन्ट्रॅक्ट तयार केला. मग कॉन्ट्रॅक्ट तयार केला म्हणजे आपण एक डॉक्युमेंट तयार केलं. वाय? इंटेन्शनली, की बाबा उद्या चालून मॅडम बदलल्या किंवा तुम्ही बदलला पलटलात तर ते कागद कामी यायला पाहिजे. म्हणजेच काय? इंटेंट टू बी यूज ऑफ विच मे बी यूज फॉर पर्पज ऑफ रेकॉर्डिंग द मॅटर. क्लिअर? की पर्पज काय होता रेकॉर्ड मॅटर करायचं, की इव्हिडन्स म्हणून उद्या हा डॉक्युमेंट कामाला आला पाहिजे. क्लिअर? सो दिस इज द डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंटची डेफिनेशन पाठ असली पाहिजे सगळ्यांना. याच्यासाठी तुम्हाला वारंवार रिवाइज करावं लागेल. एक जसं की एव्हिडन्स ऍक्ट जर घेतला तर माझं पर्सनल मत आहे की 10 ते 12 दिवस तुम्ही लायब्ररीमध्ये बसून एव्हिडन्स ऍक्टला रटावं आणि देन दुसरा लॉ सुरू करावा. रायटिंग इज अ डॉक्युमेंट. डेफिनेटली जर कोणी काही लिहत असेल, रायटिंग मध्ये करत असेल तर डॉक्युमेंट आहे. वर्ड प्रिंटेड काही प्रिंट करत असेल तर लिथोग्राफी असेल, फोटोग्राफी आर डॉक्युमेंट. मॅप, प्लॅन अँड डॉक्युमेंट आहे. भारत देशाचा मॅप, माझ्या शेताचा मॅप, माझ्या घराचा मॅप, सगळं काय डॉक्युमेंट आहे. प्लॅन इज डॉक्युमेंट. इन्स्क्रिप्शन ऑन अ मेटल प्लेट ऑर स्टोन इज डॉक्युमेंट. इन्स्क्रिप्शन ऑन द मेटल प्लेट. तुमच्या आईच्या लग्नामध्ये मेटल प्लेटवर लिहून आहे XYZ नी गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे दिस इज नॉट ऍक्च्युअली इव्हिडन्स पर्पज, दिस इज नॉट द सिरियसनेस. बट तुमच्या आईच्या लग्नात जर तुम्ही अरे आई हा तुला ग्लास आलेला होता लग्नामध्ये, हो माझ्या काकाने दिला होता मला, दॅट द इन्स्क्रिप्शन मेटल प्लेटवर जे लिहून ठेवलंय, स्टोन्सवर लिहून ठेवलंय, दगडांवर ए लव्स बी. ठीक आहे की नाही? स्टोन इन अ डॉक्युमेंट. बट लाईक आपण म्हणू शकतो की जसं की मोठे मोठे किल्ले आहेत हे वगैरे याच्यावर लिहू नये. खरं तर असं काही मी जस्ट चुटकुले सांगण्यासाठी तुम्हाला सांगते. बट जसं की इंदुरकरांनी लिहून ठेवलेलं आहे आपल्या रायगडवर. ठीक आहे की नाही? अशा प्रकारे जे काय आहे ते ती वीट लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे जे काही आपण बघतो ते इन्स्क्रिप्शन आहे. मेटल प्लेट्स असेल, लाईक एखाद्या मंदिरामध्ये लिहिलंय की इथून पुढे यांची पिढी माझी या देवाची सेवा करणार. ठीक आहे की नाही? ताम्रपत्र ज्याला म्हणतो आपण. जसं की एखादी प्रॉपर्टी आहे जी की शिवाजी महाराजांची प्रॉपर्टी आहे, ती त्यांच्याच पिढीला राहू द्या. मेटल प्लेट्सवर लिहिलेलं असेल ही माझी पिढी आहे. अशा प्रकारे जे काही असेल ते मेटल प्लेट्सवर लिहिलेले एव्हिडन्सेस आहेत. स्टोन इज अ डॉक्युमेंट ऑल्सो. स्टोनवर जसं की ताजमहालवर खूप सारे इन्स्क्रिप्शन लिहिले. आपण जसं की तुम्ही येऊ शकता इथे संभाजीनगरमध्ये किती लेण्यांवर चित्र काढलेले आहे. दॅट इन्स्क्रिप्शन, मेटल प्लेट्स, ऑल आर द डॉक्युमेंट्स. कॅरिकेचर्स इज अ डॉक्युमेंट. व्यंगचित्र ज्याला म्हणतो की राज ठाकरे साहेब काढतात. ठीक आहे की नाही? caricatures is a document. An electronic record on an email server. नवीन आहे, this is a new provision. An electronic record on emails, server logs, documents on computers, laptop, smartphone. This is very very important. मल्टिपल सायटेशन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट. ओके, खूप सारे सायटेशन्स होते सुप्रीम कोर्टचे की फोन रेकॉर्डिंग, SMS, व्हॉट्सअप चॅट. पण आता क्लिअर करून टाकलंय की सगळं काही आम्ही याला डॉक्युमेंट मानू. मेसेजेस, वेबसाईट्स, लोकेशन एव्हिडन्स अँड व्हॉइस मेल मेसेजेस स्टोर्ड ऑन डिजिटल डिव्हाइस आर सगळे काय याला डॉक्युमेंट्स मानलं जाणार आहे. क्लिअर? तर आता तुम्हाला हे प्रश्न येऊ शकतात की काय इन्क्लूड आहे आणि काय नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बिकॉज रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. मी डिस्कशन करू शकते आणि तसे इंटरप्रिटेशन करून तुम्हाला समजावून सांगू शकते, बट अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे. व्हॉट एव्हर काही अडचणी आल्या तर डेफिनेटली आपण तर सॉल्व्ह करतो. नाव कम टू द नेक्स्ट मीन्स. एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड. आता नेक्स्ट डेफिनेशन जी आहे आपली, ओके, एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड. Okay, come to the next definition. Evidence means and include.
आता जसे की डॉक्युमेंट्स मीन्स आणि इन्क्लूड होतं, तसं एव्हिडन्स मीन्स आणि इन्क्लूड काय आहे? एव्हिडन्स मीन्स आणि इन्क्लूड मध्ये दोन गोष्टी आपल्याला प्रॉपरली इथे दिलेल्या आहेत, 1 आणि 2. द स्टेटमेंट इन्क्लुडिंग अ स्टेटमेंट गिवन इलेक्ट्रॉनिकली which the court permits or required to be made before it by witnesses in relations to matter of fact under inquiry, and such as statements are called oral evidences. दोन टाईपचे आपल्याकडे एव्हिडन्सेस आहे. बाकी जे तुम्ही वेगवेगळे एव्हिडन्सेस माझ्या समोर घेऊन येतात ना काही काही, तर ते याच्यामध्येच येतात. बरोबर आहे की नाही मॅडम? हे अशा प्रकारचे एव्हिडन्सेस कोर्टाने रेकॉर्ड केले तर ते याच्यामध्येच येत असतं. ओरल म्हणजे ओरल, डॉक्युमेंटरी म्हणजे डॉक्युमेंटरी, दोनच प्रकारचे एव्हिडन्सेस आहे. सप्लिमेंटरी एक्सेट्रा एक्सेट्रा हे याच्यामध्येच कव्हर होत असतात. ते नाव आपण वेगवेगळी देतो आपल्या कोर्ट प्रॅक्टिसमध्ये. ऑल स्टेटमेंट्स, काय म्हटलं आहे? स्टेटमेंट्स, डॉक्युमेंट म्हटलेलं नाहीये. स्टेटमेंट्स इन्क्लुडिंग अ स्टेटमेंट्स गिवन इलेक्ट्रॉनिकली. स्टेटमेंट, मी काय करते? स्टेटमेंट देतीये. आय एम गिव्हिंग सम स्टेटमेंट. म्हणतो ना आपण, प्राईम मिनिस्टर मोदींनी आज एवढं स्टेटमेंट दिलं, फायनान्स मिनिस्टरनी आज एवढं स्टेटमेंट दिलं. सो इट्स स्टेटमेंट विच इज गिवन बाय एनी पर्सन ओरली, including a statement given electronically, whether electronically which the court permits. But the important thing is this is the evidence. शब्द काय आहे? एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं पाहिजे की पिक्चर ट्रायलचा, म्हणजे FIR फाईल झालेली आहे, कॉग्निझन्स घेतलेला आहे, चार्ज फ्रेम झालेला आहे आणि आता ट्रायल सुरू झाला आहे, तरच एव्हिडन्स पिक्चर शब्द, एव्हिडन्स हा शब्द पिक्चर मध्ये येतो. कधी येतो? ट्रायल सुरू झाल्यानंतर. म्हणजे आता इट इज अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट टू परमिट द पर्सन टू गिव्ह एव्हिडन्स और टू टेक एव्हिडन्स, और जर रिक्वायरमेंट असेल तर. कोर्टाच्या हातात आहे. कोर्टाला वाटेल की 100 एव्हिडन्सेस माझ्या समोर आलेले आहे, आय विटनेसेस, मला गरजच नाही एवढ्याची, रिक्वायरमेंटच नाही. रिक्वायर असेल तर मी म्हणेल की या एव्हिडन्स द्यायला द्या, स्टेटमेंट्स तुमचे माझ्या समोर, इलेक्ट्रॉनिक द्या, इलेक्ट्रॉनिकली द्या, ओरली द्या, इथे येऊन द्या, मॅटर करणार नाही. कोर्टाला वाटत असेल, कोर्ट परमिट करत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक ऍप्लिकेशन द्यावं लागतं की या दिवशी एवढे एवढे विटनेस आणणार आहे मी आणि तुमच्या समोर हजर करणार आहे, कोर्ट परमिशन देईल तर तुम्ही नेऊ शकता. म्हणून परमिट आणि रिक्वायर बोथ वर्ड इन दिस सेक्शन और दिस फॉर द एव्हिडन्स विच इज रियली इम्पॉर्टंट. All statement including a statement given electronically which the court permits or requires. जर कोर्टाने परमिट केलं तर, कोर्टाला रिक्वायरमेंट वाटली तर, उगीच रेकॉर्ड करणार नाही, कोर्टाकडे खूप काम आहेत. टू बी मेड बिफोर इट बाय विटनेसेस इन रिलेशन्स टू द मॅटर ओनली. रिलेव्हंट, कोर्ट काय म्हणतं? दिस इज नॉट रिलेव्हंट, वकील साहेब आणू नका. काय पाहिजे कोर्टाला? बिफोर इट बाय विटनेसेस. आणि हे जे ऑरल एव्हिडन्स आहे ओनली विटनेसेस थ्रू येईल. कागदपत्र दाखल करणे म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स झालं. विटनेस आणून स्टेटमेंट रेकॉर्ड होतं हे विटनेसेसचं, तर याला काय म्हणतो आपण? ओनली बाय विटनेसेस. दिस इज द थर्ड वर्ड विच इज इम्पॉर्टंट हिअर. थर्ड काय? फोर्थ, फिफ्थ असेल. हे बघा कुठे गेला पेन माझा? येस, परमिट, रिक्वायर, मेड बिफोर इट. मेड बिफोर मीन कोणासमोर? कोर्टासमोर. मेड बिफोर इट अँड बाय विटनेसेस इन रिलेशन्स टू द मॅटर ऑफ फॅक्ट. इन रिलेशन्स टू द मॅटर ऑफ फॅक्ट म्हणजे रिलेव्हंटच पाहिजे. चोरी गेली पर्स आणि तुम्ही मर्डरचे विटनेसेस आणले, काय उपयोग नाही. फॅक्ट, ओके, रिलेव्हंट, अंडर इन्क्वायरी, जे की इन्क्वायरीच्या अंतर्गत आमच्याकडे जे आलेला आहे रिलेव्हंट भाग त्याच्याबद्दल. अँड सच अ स्टेटमेंट आर कॉल्ड ओरल एव्हिडन्स. तर अशा प्रकारे जे कोर्टासमोर परमिशन्स घेऊन रिक्वायरमेंट असलेले, विटनेसेस थ्रू, रिलेव्हंट, इन्क्वायरी मध्ये असलेले जे काही स्टेटमेंट एखादं विटनेस समोर जाऊन बोलतो शपथेवर, दॅट इज ओनली कॉल्ड द एव्हिडन्स. पोलिसांसमोर तुम्ही जे काही बोलता आणि पोलीस काहीही लिहून घेतं, दॅट इज नॉट द एव्हिडन्स, दिस इज इन्फॉर्मेशन. क्लिअर? हे एक एक वर्ड आपण क्लिअर करूया. थोडंसं थांबा. स्टार्टिंगला आपला एव्हिडन्स ऍक्ट आता सुरू झालाय. सगळे शब्द FIR मध्ये ट्रायल सुरू व्हायच्या आधी काय काय शब्द वापरले जातात, ट्रायल सुरू झाल्यानंतर कोणते कोणते शब्द आपल्याला समोर वापरायचे आहेत ते. ऑल डॉक्युमेंट इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक ऑर डिजिटल रेकॉर्ड प्रोड्युस्ड फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट अँड सच डॉक्युमेंट आर कॉल्ड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. ऑल डॉक्युमेंट, आता देर इज नॉट अ स्टेटमेंट, ऑल डॉक्युमेंट्स, प्रत्येक
प्रत्येक डॉक्युमेंट कोणते, मग आता डॉक्युमेंटची डेफिनेशन बघितली, चित्र असो, मार्क असो, कॉन्ट्रॅक्ट असो, पेननी लिहिलेला असो, भिंतीवर लिहिलेला असो, त्याचा फोटो असो, सेकंडरी डॉक्युमेंट असो, प्रायमरी डॉक्युमेंट असो, प्रायमरी एव्हिडन्स, सेकंडरी एव्हिडन्स, सगळे डॉक्युमेंट, कॅरिकेचर असो, मेटल प्लेट असो, काहीही असो, इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक फॉर्म, डिजिटल रेकॉर्ड प्रोड्यूस्ड फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट, कोर्टाकडे चेक करण्यासाठी दिले, कोर्ट इन्स्पेक्शन करते, प्रोड्यूस केले कोर्टासमोर, अँड सच डॉक्युमेंट आर कॉल्ड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. त्या डॉक्युमेंटला काय म्हणायचं, कोर्टासमोर प्रोड्यूस केलेल्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. दिस इज व्हेरी सिम्पल. डेफिनेशन्स ऑफ द एव्हिडन्स विच इज रिअली इम्पॉर्टंट, तोडून फोडून तुम्हाला मेन्स एक्झामिनेशन मध्ये लिहावं लागेल. ऑल स्टेटमेंट, मग स्टेटमेंट इन्क्लूड कशासाठी, कोणी फक्त इलेक्ट्रॉनिक आहे हे सगळेच आहे, कधी कोर्टाने परमिशन दिल्यावर, कधी कोर्ट परमिशन दिली, कोर्ट रिक्वायरमेंट असेल तर, कोण देतं, विटनेसेस देतं ओनली, कधी रिलेव्हंट फॅक्ट मध्ये ओनली, कधी इन्क्वायरी मध्ये असेल तर, दुसरं कधी त्याला कॉल्ड आपण त्या स्टेटमेंटला ओरल एव्हिडन्स मध्ये, दुसरं काय डॉक्युमेंटरी आहे. आता याच्या प्रकारे वेगवेगळे जे तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही एव्हिडन्सचे नाव घेता ते याच्यामध्येच इन्क्लूड आहे दोन एव्हिडन्सेस मध्ये. तिसरा एव्हिडन्सचा प्रकार आपण सब एव्हिडन्सेस म्हणू शकतो त्याला, आपण वेगवेगळ्या प्रकारचे. क्लिअर. फॅक्टची डेफिनेशन खूप मोठी आहे, आज कव्हर होत नाही, उद्याच अर्धा पाऊण तास त्याला लागेल, कारण फॅक्ट मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आज एव्हिडन्स ऍक्ट जस्ट स्टार्ट केलेला आहे, मला थोडस यायला लेट झालं होतं आज, पण तरी आपण टाइमवरच लेक्चर सुरू केलेलं आहे. थोडंसं क्लासबद्दल आपण प्रॉपरली पहिले डिस्कशन केलं, बिकॉज दिस इज द फर्स्ट लेक्चर ऑफ द साक्ष अधिनियम फॉर द JMFC न्यू बॅच. आणि ऑलवेज, आणि परत एकदा या रेकॉर्डिंग मध्ये पण मी सांगते की इन्स्टॉलमेंट करून दिलेलं आहे, बिलकुल तुम्हाला कोणत्याही प्रकारे हार्ड जाणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही तिथे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आता याच्या लेक्चर बद्दल, क्लास बद्दल किंवा अदर कुठल्याही बॅचेस बद्दल किंवा एव्हिडन्स आता जेवढे काही शिकलोय त्याच्याबद्दल, टेस्ट पेपर्स बद्दल जे काही तुमचे क्वेश्चन्स आहे, तुम्ही आता रेकॉर्डिंग ऑफ करते आणि तुम्ही इथे मला प्रश्न विचारू शकता. फक्त जी ही बॅच आहे JMFC ची, APP ची, आता हे तर कंबाईन विषय आहे, पण तरी JMFC ची बॅच मुख्यत्वे आज सुरू झालेली आहे नवीन, जे की 240 वॅकन्सीसाठी पुढच्या लवकरात लवकर वॅकन्सी येईल, आपण अशी अपेक्षा करू शकतो, एक्सपेक्टेशन ठेवू शकतो. बाकी तुम्ही अभ्यास सुरू ठेवावा, ही तर मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते. ठीक आहे. तर एव्हरी 15 डेजला तुमची आय थिंक 600 रुपयाची काहीतरी इन्स्टॉलेशन आहे, 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे तुमची, 6 महिन्यात आरामात सिलेबस कम्प्लीट होईल, आणि 6 महिन्यानंतर सिलेबस कम्प्लीट होईल नाही होईल याचा काही घेणं देणं नाही. अशा प्रकारे ईच अँड एव्हरी वर्ड जर क्लिअर झाला तर फक्त रिव्हिजन तुमचं बाकी राहील जेव्हा एक्झाम होईल तेव्हा. आणि माझ्या माहितीस तो कोणी काही म्हणत असेल तरी एक्झाम लवकर होईल, डोंट वरी फॉर दॅट. ओके, तेवढा विश्वास तुम्ही ठेवू शकता. एक्झाम लवकरात लवकर व्हावी असं आहे, तर त्या प्रकारे आपण अभ्यासाला लागलेलं बरं होईल. ठीक आहे, तर काय प्रश्न असेल ते विचारा, मी रेकॉर्डिंग ऑफ करते.